नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत ईट वेल ह्या कंपनीचं गुलाबजामुन मिक्स। एका मोठ्या अशा बाउलमध्ये हे 200 ग्रॅमचं गुलाबजामुन मिक्स हे मी ओतून घेतलं आहे। त्यानंतर त्याच्यावरती दिलं होतं 80 ते 90 ml पाणी आपल्याला ऍड करायचं आहे। तर माझ्याकडे 85 ml चा हा कप होता छोटासा, तर ते पण मी थोडं टाकत होती, थोडं ऍड करून असा हा डो रेडी केला आहे। आणि त्यानंतर तुम्हाला दिसत असेल 85 ml मधून सुद्धा एवढं पाणी उरलंच आहे। आणि 2-3 थेंब तेलाचे लावून त्याला मी थोडीशी फिनिशिंग दिली आणि आता झाकण ह्याला 10 मिनिटं तरी साईडला ठेवूया। तर साईड बाय साईड आपण इथे पाक रेडी करूया। तर हे माझ्याकडे आहे मेजरिंग ग्लास, ते ह्याच्यावरती बघा शुगर असा हा कॉलम मेन्शन आहे आणि तिथे ग्राम मध्ये आहे, तर शुगर आपण ग्राम मध्येच मोजतो। तर इथे माझ्याकडे लास्ट हे ग्रामच्या खाली दिलं आहे 300 आणि आपल्याला पॉकेटच्या मागे दिलं होतं 600 ग्राम आपल्याला साखर लागणार एवढ्या 200 ग्रामच्या गुलाबजामुन मिक्स साठी। तर 600 साठी मी 2 वेळा मी इथे 300 ग्राम मोजून त्या कढईमध्ये ऍड केलं। त्यानंतर इथे लिटरचा पण कॉलम आहे याच ग्लासवरती, तर लिटर मध्ये सांगितलं होतं की 650 ml आपल्याला पाणी ऍड करायचं आहे। तर मी 2 वेळा 350 आणि 300 असं करून मी ते 2 वेळा पाणी ऍड करून घेतलं आहे। त्याचबरोबर मी 4-5 इलायची अशा कुटून घेतल्या आहे। माझ्याकडे इलायची पावडर नव्हती म्हणून मी डायरेक्टली फ्रेश इलायची कुटून घेतली आणि आता चमच्याने आधी मिक्स करते। मी ह्याला अजून गॅसवरती ठेवलं नाहीये, तर आता मी गॅसवरती तेलाची कढई केली आहे रेडी आणि इथे पाक ठेवला आहे। तर आता मी आता गॅस ऑन करते आणि एका साईडला आता माझ्या पाकाला उकळ सुद्धा आली आहे आणि उकळत असताना मी साईड बाय साईड इथे मी गुलाबजामुन मिक्सचे बॉल रेडी करून घेते। तर मोजून मी मोजले, त्याच्यानंतर माहीत पडलं मी 35 बनवले। पॉकेटवरती दिलं होतं की 40 ते 45 बनतील, पण ते बनले 35, मे बी साईजमध्ये वरखाली झालं असेल। त्यानंतर तेल इथे चांगलं गरम झालं आहे, तरी मी मीडियम फ्लेमवरती ठेवलं होतं। आता थोडेसे असे माझी कढई छोटी असल्यामुळे मी थोडेसे गुलाबजामुन तळून घेते। तर सुरुवातीची बॅच गॅस फास्ट असल्यामुळे नाही, फास्ट नव्हता पण तेल जास्तच कडकडीत गरम झालेलं, त्याच्यामुळे सुरुवातीचे माझे गुलाबजामुन थोडेसे डार्क झाले, पण ते खाण्यामध्ये खूप भारी लागत होते। आपण काला गुलाबजामुन खातो ॲज लाईक ते तसं लागत होते। त्याच्यानंतर सेकंड थर्ड बॅच मी बरोबर नॉर्मल गोल्डन फ्राय केले। तर इथे आपले ना सर्व गुलाबजामुन तळून झाले आहेत, पण मी काय केलं डायरेक्टली पाकामध्ये नाही ओतलं, मी एका बाउलमध्ये त्याला काढून घेतले आहे। सर्व गुलाबजामुन इथे मी एका छोट्या वाटीमध्ये काढून घेतले। इथे पाक बघा मस्त असं गरम आहे, वाफा निघतात आहे। आता सगळे गुलाबजामुन एकत्र त्या पाकामध्ये मी टाकणार, चमच्याने चांगला मिक्स करून घेणार, त्याला पूर्ण डीप करून घेऊया आपण त्या पाकामध्ये आणि त्याला चांगलं झाकून असं ठेवून देऊया। आणि मी त्याला डायरेक्टली 1 ते 1.5 तासानंतर बघितलं, मध्ये झाकण उघडून बघायची गरज नाही की किती साईजने ते फुगले वगैरे, कारण की त्याची ती प्रोसेस चालू असते, आपण झाकण लावून ठेवून त्याचं दुसरी कामं करत। मी तेच केलं, झाकण लावून ठेवून दिलं। डायरेक्टली मी म्हणजे दुसऱ्या कामामध्ये बिझी राहिली आणि डायरेक्टली 1.5 तासानंतर मी ते झाकण उघडून बघितलं, तर कसले भारी टमटमीत फुगले आहेत आणि चवीला पण खूप सुंदर झालेले, एक नंबर असे झालेले। तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत एक गुलाबजामुन मी शेअर करते। तर असंच मी मधोमधले कोणता तरी गुलाबजामुन असा उचलला आणि बघा स्पूनने मी तुम्हाला कट करून दाखवते। तर एवढा भारी झाला आहे, खरंच मला खूप आवडला। तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा। थँक्यू। व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा।